हॅलो, तुम्हाला माहिती आहे का झाडं किंवा वनस्पती अन्न कसं तयार करतात? आपण या व्हिडिओमध्ये झाडांच्या पोषण प्रक्रियेबद्दल म्हणजे प्लांट न्यूट्रिशनबद्दलच शिकणार आहोत. पण त्याआधी एक विचार करा, आपल्यासाठी अन्न म्हणजे काय? अन्न म्हणजे असं काहीतरी जे आपण खातो, ज्यामुळे आपल्याला ऊर्जा मिळते आणि आपल्या शरीराची वाढ होते. मग मोठा प्रश्न असा आहे की वनस्पती जे आपल्यासारखे खात नाही, ते त्यांचं अन्न कुठून मिळवतात? वनस्पती मातीतून अन्न घेतात का, जसं आपण आपल्या फ्रीजमधून किंवा कपाटातून काढून खाऊ खातो? चूक. वनस्पती मातीमधून काही अन्न घेत नाही. मग वनस्पती हे मातीतून मुळांच्या मदतीने ऊर्जा घेतात का? खरं तर हे वाक्य चूकच आहे. बरं, मग असं असेल तर वनस्पती हे सूर्यप्रकाशातून अन्न मिळवतात का? तर नाही, हेही वाक्य चूक आहे. पण मग आता विचार करा, वनस्पती अन्न मिळवतात कसं? वनस्पती हे प्राण्यांप्रमाणे अन्न खात नाही. माती त्यांना अन्न पुरवत नाही आणि माती त्यांना ऊर्जासुद्धा देत नाही. जरी सूर्यप्रकाश खूप महत्त्वाचा आहे तरी तो त्यांना थेट अन्न देत नाही. तर मग झाडं प्रत्यक्षात त्यांचं अन्न कसं मिळवतात? हे एक गूढ वाटत असलं तरी काळजी करू नका, या व्हिडिओमध्ये आपण याचा उलगडा करू. मग सत्य असं आहे की वनस्पती हे स्वतःचं अन्न स्वतः बनवतात. म्हणूनच त्यांना निर्माते किंवा स्वयंपोषी म्हणतात. स्वयंपोषी म्हणजे स्वतःला पोषणारे. वनस्पती ही खरंच अनोखी आहेत, कारण ते स्वतःचं अन्न स्वतः बनवू शकतात. प्राण्यांप्रमाणे किंवा माणसांप्रमाणे त्यांना बाहेरून अन्न खाण्याची गरज नसते. ते स्वतःची ऊर्जा स्वतः तयार करू शकतात. आता वनस्पती हे स्वतःचं अन्न स्वतः कसं बनवतात बरं? तर वनस्पती एक प्रकाश संश्लेषण नावाची प्रक्रिया वापरून अन्न बनवतात. बाप रे, एवढा मोठा शब्द! पहा, असं आहे की वनस्पती सूर्यप्रकाशाचा उपयोग करून हवेतून कार्बन डायऑक्साईड शोषून घेऊन आणि जमिनीतून पाणी शोषून घेऊन अन्न तयार करतात. कार्बन डायऑक्साईड हा हवेतला वायू आहे. पानांच्या मदतीने कार्बन डायऑक्साईड वनस्पती शोषून घेतात. त्यानंतर जमिनीमध्ये पाणी असतं, मुळांच्या मदतीने हे पाणी पण शोषून घेतात आणि मग सूर्यप्रकाशाचा वापर करून या दोन्ही गोष्टी एकत्र करून वनस्पती अन्न बनवतात. आणि म्हणूनच त्यांना निर्माते किंवा स्वयंपोषी असं म्हटलं जातं. बरं, मग या सगळ्यामध्ये मातीची भूमिका काय असते बरं? जर वनस्पती मातीतून अन्न घेत नाही तर मग मातीचं काय महत्त्व आहे? माती ही वनस्पतींना अन्न पुरवत नाही, पण मातीतूनच वनस्पतींना पाणी आणि पोषक मिळत असतात. आता वनस्पतींचे पोषक कुठले असतात बरं? वनस्पतींचे पोषक असतात खनिज, जे मातीमध्ये सापडतात. तर माती म्हणजे वनस्पतींची सहाय्यक यंत्रणा असते, जिच्यातून पाणी आणि पोषक तत्व झाडं शोषून घेतात आणि हे शोषून घेतलेलं प्रत्येक पानापर्यंत पोचवलं जातं. ते पोचवण्यासाठी एक विशिष्ट परिवहन यंत्रणासुद्धा असते. त्याबद्दल आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये अभ्यास करूया, ठीक आहे? पण सध्या इतकं लक्षात ठेवा की मातीतून वनस्पती पाणी आणि पोषक घेत असतात. बरं, तर मग आता जमिनीमध्ये पुरेसे पोषक तत्व नसतील तर काय होईल बरं? तर पुरेशा प्रमाणात आपल्या वनस्पतींना ते मिळणार नाही आणि यांची वाढ होणार नाही. मग अशा वेळेस काय करायचं? अशा वेळेस आपण खत किंवा शेणखत वापरतो. खत म्हणजे फर्टिलायझर आणि शेणखत म्हणजे मॅन्युअर. खत हे सेंद्रिय किंवा असेंद्रिय पदार्थांपासून बनलेलं असू शकतं, पण शेणखत हे नेहमी सेंद्रिय असतं. तर असं हे खत आणि शेणखत मातीमध्ये मिसळल्यावर मातीची पोषण क्षमता वाढते आणि पूर्ववत होते आणि मग वनस्पती त्याच्यात छानपैकी वाढू शकतात. तर म्हणजे खत आणि शेणखत हे अतिरिक्त पुरवठा करत असतात पोषक तत्वांचा. चला, मग या व्हिडिओमध्ये आपण काय काय शिकलो हे पुन्हा एकदा बघूया. वनस्पती हे मातीतून अन्न घेत नाही. वनस्पती सूर्यप्रकाश, कार्बन डायऑक्साईड आणि पाणी वापरून स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. या प्रक्रियेला प्रकाश संश्लेषण किंवा फोटोसिंथेसिस म्हणतात आणि वनस्पतींना निर्माते किंवा ऑटोट्रॉफ म्हणजे स्वयंपोषी म्हटलं जातं. मातीतून वनस्पतींना अन्न मिळत नाही, पण पाणी आणि खनिज म्हणजे पोषक तत्व मिळत असतात. आणि हे पोषक तत्व कमी झाल्यास आपण वेगवेगळ्या खतांचा वापर करतो, ज्यांच्या मदतीने मातीची पोषण क्षमता वाढवता येते. तर मग पुढच्या वेळेस तुम्ही एखादं झाड पाहिलं तर मग लक्षात ठेवा की झाड हे एक अद्भुत कारखान्यासारखं आहे, जे फक्त सूर्यप्रकाश, कार्बन डायऑक्साईड आणि पाणी वापरून स्वतःचं अन्न स्वतः तयार करतं. आहे ना मज्जा?